निवडणुकीचा धुरळा उडला. उमेदवाराच्या याद्या जाहीर झाल्या. कुणी नाराज झालं तर कुणी हरकून झालंय महाराज. कुठं नाराजांचं उपोषण तर कुठं एबी फॉर्मची पळवापळव. नुसता राडान नुसता धिंगाणा. पण पुण्यात आखरीतच घडलंय. राज्यातलं नाराजांचं आंदोलन एका बाजूला आणि पुण्यातला इस्कूट एका बाजूला. इथं एका उमेदवारानं थेट दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्मच फाडला. अहो नुसता फाडला नाही तर गिळला सुद्धा. आणि जागेवर लागल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या बत्त्या. त्याचं झालं असं, शिंदे सेनेनं एकाच जागेसाठी दोघांना एबी फॉर्म दिलं. जागा होती प्रभाग क्रमांक 36ची, आकडा 36चा. शिंदे सेनेच्या उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळेंना एबी फॉर्म मिळाला. दोघांनी बी मागं पुढं उमेदवारी अर्ज भरला. उद्धव कांबळेंना वाटलं ढवळेंनी आधी भरलाय फॉर्म म्हणजे आपला फॉर्म बाद ठरणार. मग वाघानं चालवलं तिरकं डोकं आणि गाठलं खटक्यात इलेक्शनचं हापीस. नियमानुसार उमेदवाराला अर्ज बघण्याची परवानगी असते. त्यामुळं कर्मचाऱ्यानं बी लगबगीनं उमेदवारी अर्ज दाखवला. इतक्यात पठ्ठ्याला दिसला ढवळेचा फॉर्म. वाघानं चटदिशी फॉर्म फाडला आणि टाकला गिळून. एका सेकंदाच्या आत घडला प्रकार. आता ऐका फॉर्म गिळलेला बहादर काय म्हणतोय. मग मला जशी माहिती मिळाली की काही कुठेतरी फॉर्म कुणीतरी सबमिट केला विरोधकांच्या माध्यमातून. काय षडयंत्र आहे मला माहित नाही आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी. तर ज्यावेळेस विचारणा केली तरी देखील त्यांनी आम्हाला खोटं सांगितलं निवडणूक आयोगाने. नाही तुमचा एकच फॉर्म आलेला आहे म्हणून. जर एकच फॉर्म आला तर दुसरा आला कुठनं म्हणून आम्ही चेक करायला लागलो. ज्यावेळेस तो आढळून आला तो फॉर्म, आणि फॉर्म आढळल्यानंतर मला मनाला वाईट वाटलं. मग तो मला वाईट वाटल्यामुळे माझ्याकडनं फाटला गेलेला आहे. उद्धव कांबळेचं ऐकून झालं. आता ऐका ढवळे साहेब काय म्हणतात. तिथल्या ज्या आरो मॅडम त्यांनी मला चर्चा करण्यासाठी आतमध्ये केबिनवर बोलवलं. आतमध्ये नंतर त्यांनी मला एक सांगितलं सगळं की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म एबी फॉर्म फाडलेला आहे. मी म्हटलं ठीक आहे, मला चर्चा कळली म्हटलं ती. पण अशी चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडल्याला त्यांनी खाल्ला तो फॉर्म. पण एक जनरल त्यांनी मला पात्र हे घोषित केलंय निवडणुकीआयोगाने. मग तुम्ही मी आपल्या घरी निघून गेलो. नंतर तिथं काय झालं गोंधळ मला काहीच कल्पना नाही. झाल्या प्रकाराची इलेक्शनच्या साहेबांनी दखल घेतली आणि थेट पोलीस स्टेशनात तक्रार केली. आता पुढं झालेला फुटाणा कसा निस्तारायचा ही इलेक्शनचं साहेबच जाणतात. असो, ही निवडणूक आहे. जेवढा आटापिटा उमेदवारी मिळवण्यासाठी चाललाय तितका आटापिटा जनतेच्या कामासाठी झाला तर प्रभागाचं सोनं होईल. पुण्यावरनं अक्षय बडवे, साम TV.